नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास आहे आणि लाडाने मला विकी म्हणतात. बीड शहरापासून थोड्या अंतरावर माझं गाव आहे. आज मी बहिणीची नणंद कशी हाताळली ते सांगणार आहे आणि तिला पटवण्याची प्रक्रिया कशाप्रकारे पार पाडली हेही सांगणार आहे. ही गोष्ट एक 5-6 महिन्यापूर्वीची आहे. मी बहिणीच्या दिराच्या लग्नासाठी गेलो होतो. त्याची आणि माझी चांगले जमत असल्याने मी काही दिवस अगोदरच त्याच्या गावाला गेलो होतो आणि माझं राहणीमान खूप चांगलं तर नाही, पण ठीकठाक आहे. तरी पण मी आमच्या गावातल्या पोरींचा लाडका आहे आणि माझे अगोदरचे 2 लफडीसुद्धा चालू आहेत. विशेष म्हणजे त्या दोघी पण सख्ख्या बहिणी आहेत. दोघींना पण मी कळू दिलं नाही, मी कोणासोबत माझं झापूक-झुपूक चालू आहे. म्हणून दोघींना पण वाटतं की हा फक्त माझ्याच प्रेमात आहे. पण मी त्या दोघींपासून बोर होऊन गेलतो, कारण मला नवीन नवीन पोरी पटायचा खूप नाद आहे. या कामासाठी आमच्या गावभर माझं नाव प्रचलित आहे. बरं ते जाऊ द्या. आपला आजचा टॉपिक बहिणीची नणंद आहे आणि तिच्यासोबत घातलेल्या प्रेमळ क्षणाबद्दल सांगायचे आहे. मी 5-6 दिवस अगोदरच लग्नाला गेलो होतो आणि आता हळूहळू पाहुणे-रावळे जमायला लागले होते आणि लग्नाची तारीख जोमात चालू होती. माझा डोळा फक्त चिकन्या आणि देखण्या दिसणाऱ्या पोरींवर होता, कारण मी नवीन पाखरांच्या शोधात होतो. आणि तितक्यात अर्चनाचं आगमन झालं, म्हणजेच तायडीच्या नंदाचं आगमन झालं. ती दिसायला काळी-सावळीच होती, पण जिम लावलेल्या पोरीपेक्षाही चारही बाजूंनी गोंडस दिसत होती. तिने तिचे टरबूज एकदम संतुलित आकाराचे बनवले होते आणि त्याला खायची मला पण तीव्र इच्छा झाली होती. माझे डोळे आता नकळत त्या ठिकाणी जाऊन थांबत होते. मी टार्गेट फिक्स केलं होतं. या सावळ्या रंभाला मी पटवणारच हा निश्चय मी केला होता. मी आता फक्त सुवर्णसंधीची वाट बघत होतो आणि मी माझ्या कामाला लागलो. दुपारच्या वेळी कॉटवर पडून मी माझा फोन चाळत होतो. कॉटच्या बाजूला सोफा ठेवलेला होता. ती त्यावर येऊन बसली. मी तिच्याकडे लक्षच नाही दिलं, कारण मी माझ्या जुन्या आयटमला चॅटिंग करत होतो. आमची चॅटिंग जरा जास्तच खोलवर चालू होती आणि अर्चना गुपचूप ती चॅटिंग वाचण्यात व्यस्त झाली. तितक्यात तायडीच्या सासूबाई आल्या आणि म्हणाल्या, "अर्चना, किती वेळ झाला आहे मी तुला आवाज देते." मी तर घाबरूनच गेलो, कारण अर्चनाने माझी सगळी चॅटिंग वाचली होती आणि ती तिच्या आईसोबत किचनकडे गेली. मी संध्याकाळी जेवण करून झोपण्यासाठी गच्चीवर गेलो, कारण उन्हाळ्याचे दिवस होते. त्या मॅडम अगदी दबक्या पावलांनी आल्या आणि माझ्यापासून थोड्या अंतरावर बसल्या. मला म्हणाली, "मग दाजी, दुपारी कोणाला चॅटिंग करत होता?" मी माझ्या मित्राला बोलत होतो असं बोललो. ती म्हणाली, "खरं सांगा, नाहीतर मी वहिनींना सांगन. तुम्ही काय राडे करतात म्हणून." "बरं ठीक आहे, पण कोणाला सांगू नकोस." ती ओके म्हणाली. तर मी तिला माझे भूतकाळातले सगळेच नको ते लफडे सांगितले, पण तिच्यासाठी एक संधी ठेवून म्हणालो, "पण आता मला कोणीच नाही बघ." "बरं ते जाऊ दे, तुझं सांग," म्हणलं. "तुझा आहे का एखादा ठोक्या?" तर ती म्हणाली, "ठोक्या म्हणजे काय?" मी पण तिला माझ्या भाषेत सांगितलं, "ठोक्या म्हणजे ठोकून घेण्याचं साधन." तर ती गालात हसली आणि म्हणाली, "नाही, मला तसल्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत." आणि ती झोपायला निघून गेली. माझ्या डोक्यात आता फक्त एकच विचार केला होता की तिला हादडायचे कसे आणि केव्हा, हा विचार करून मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी मी पूर्णपणे कामाला लागलो होतो. ती रूम झाडण्यासाठी आली होती. त्या रूममध्ये मी एकटाच होतो आणि रूम झाडायला लागली आणि दरवाजामागचं झाडण्यासाठी तिने दरवाजा लावून घेतला. मला फक्त संधी हवी होती आणि मी त्या संधीचा चांगलाच फायदा घेतला. अलगद तिच्या मागून जाऊन थांबलो आणि ती उठून उभा राहिली आणि गर्रकन फिरली. माझा चेहरा अगदी तिच्या चेहऱ्यासमोर होता. आम्हाला एकमेकांचे हृदयाचे ठोके सुद्धा साफ ऐकू येत होते आणि ती माझ्या डोळ्यात पाहू लागली.
मी उजवा हात तिच्या मानेवर ठेवला आणि डावा हात तिच्या कमरेवर आणि तिला ओढून माझ्या जवळ घेतले. आता ती चांगलीच गरम झाली होती, कारण तिचे सुस्कारे चालू झाले होते आणि तिची धडधड वाढली होती आणि मी त्या प्रयत्नात होतो आणि तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले आणि मी कुत्र्यासारखा तिच्यावर तुटून पडलो. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की तिने मला कुठलाच तिरस्कार नाही केला. मला पण हेच हवे होते आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यासाठी मी तर नवीन नव्हतो, पण तिच्यासाठी हे सर्व नवीनच होते आणि मी तिला मोकळं करून पहिल्या फेरीसाठी मैदान पूर्णपणे मोकळं केलं. तसं तर मैदान मोकळंच होतं, कारण याआधी यावर कधीही लढाई झाली नव्हती आणि मी थोडा खाली सरकून हळूच आत शिरलो. पहिली लढाई असल्यामुळे तिला प्रचंड वेदना होत होत्या. मी हळूहळू मैदान गाजवायला सुरुवात केली आणि लढाईच्या अंतिम चरणापर्यंत पोहोचलो. शेवटचा इसाडा असा काही जोरात मारला की तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या आणि माझी धारसुद्धा सुटली आणि मी पहिली लढाई जिंकली. तिची हालत खराब झाली होती. तिचं चलणं अवघड होऊन बसलं होतं. त्यानंतर ती मला बोललीच नाही आणि तिथून निघून गेली आणि परत मला कधीच तिने संधी दिली नाही. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कोमल स्पर्श नात्यांचे या चॅनलला सबस्क्राईब करा.